तसं लहान मामीच त्यांचं बघते, मोठा मामा पण पुण्यावरनं येतोय, मावशीसुद्धा खोपोलीवरनं उद्या परवा येणार आहे. कसं तब्येत त्यांची चांगली आहे, पण तरी कसं विकनेस त्यांना जो आम्ही एवढ्या वर्षात कधीच पाहिला नव्हता, की ते कधीच त्यांना कुठली गोळी नाही, ना डायबिटीज, ना BP, ना शुगर, आणि अचानक त्यांना त्रास म्हणजे आजारपण वयोमानानुसार. आज त्यांचं 75 कंप्लीट वय आहे, तरी पण ते स्वतः 2 व्हीलरवर गाडी चालवून सर्व गोष्टी करत होते, जात येत होते. पण त्यांना थोडंसं प्रकृतीमुळे विकनेसमुळं त्यांना थकवा येतोय, तर त्यांची काळजी घेणं पण गरजेचं आहे. म्हणून आम्हाला जेवढा सगळ्यांना वेळ देता येईल आम्ही त्यांना तेवढा वेळ देऊन त्यांच्यासोबत घालवतोय. तसं त्या गोष्टीमुळे मला शॉपवर येता येत नाही. आणि सिच्युएशन तर अशी आलेली आहे की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण कसं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करून पुढे जायचं आहे. आणि सध्या माझ्यासाठी सगळ्यात प्रायोरिटी पहिली तर त्यांच्यापाशी त्यांची काळजी घेणंच आहे सध्या तरी. कारण की बाकीच्या गोष्टी तर परत करू शकतो किती काय झालं तरी, पण ह्या दिवसात त्यांच्याबरोबर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला जमलं तसं मी संध्याकाळी शॉप ओपन करतो आहे. कधी जर ओपन नाही झालं तर तुम्ही आय थिंक सो हे सगळं समजून घेताल. आणि तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे. तर फॅमिलीसारखं तुम्ही जसं मला सपोर्ट देत आहे तसं पुढं पण देत राहा. लवकरात लवकर त्यांची प्रकृती सुधारून त्यांना पण बरं वाटावं हीच आम्ही सर्व प्रार्थना करतो आहे, की लवकरात लवकर ते अजून बरे व्हावं. आत्ता त्यांना थोडा विकनेस आहे त्याच्यामुळं, आणि लवकर ते बरे होऊन सगळं काही व्यवस्थित हो, म्हणजे आपल्याला पण आपलं रुटीन चालू करता येईल आणि त्यांची प्रकृती पण एकदम छान राहील. आणि ते स्वतः जशी गाडी चालवून मला भेटायला यायचे तशीच गाडी चालवून लवकरच भेटायला येतील.